श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक, मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. प्रत्येकाला न्याय देता येत नाही, परंतु मला योग्य वेळी शिंदे साहेबांनी न्याय मिळवून दिलेला 30 वर्षाची त्यांची आणि आमची मैत्री आहे. महापालिकेमध्ये एकत्रितपणे 1997ला आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं, तर आतापर्यंत ते मुख्यमंत्री होते. आम्ही काही नसताना सुद्धा आम्हाला असं वाटायचं की आम्हीच मुख्यमंत्री आहोत. अशा आविर्भावामध्ये आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम करायचो आणि या राज्याची सेवा त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून आम्हाला एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी योगदान दिलेलं आहे. लोकांनी एवढं चांगलं बळ आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं संधीचं सोनं करून भविष्यामध्ये हा राज्य जास्तीत जास्त पुढे कसा नेता येईल ह्यासाठी आम्ही. तुमच्या पक्षात अनेक जण नाराज आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालेले नाहीत, त्यांना काय संदेश द्याल? नाही, नाराज होण्याची काही गरज नाही. मी सुद्धा 4 वेळा आमदार झालो, मला सुद्धा 3 वेळा काही मिळालं नव्हतं, पण मी नाराज नव्हतो. पक्ष संघटनेचं आणि काम करत होतो, राज्याची सेवा करत होतो, मतदारसंघाची सेवा करत होतो. त्यांनाही आज जरी संधी मिळाली नसेल तरी भविष्यामध्ये त्या सगळ्यांना संधी मिळेल याची मला खात्री आहे. आणि शिंदे साहेबांनी प्रत्येकाला योग्य वेळी न्याय दिलाय हा त्यांचा इतिहास आहे. 2.5 वर्षासंदर्भात राजीनामा दिला सांगण्यात आलंय पक्षाकडनं, असंही कळतंय. 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळ बदललेलं 2.5 वर्ष काय, जर योग्य काम केलं नाही तर वर्षभरामध्ये सुद्धा त्याची गच्छती होऊ शकते. तुम्हाला जर पक्षाच्या प्रमुखांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी मंत्री म्हणून नेमलेलं आहे तर त्या मंत्रिपदाला न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. जर पार पाडलं ना तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. कॉंग्रॅच्युलेशन.